यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी गावात सप्टेंबर महिन्यात 25 ते 55 वयोगटातील 27,397 जन्म मृत्यूच्या नोंदणी घोटाळा उघडकीस आलाय। दरम्यान आज भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी गावात भेट देत या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून या गंभीर घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी ग्रामपंचायती अंतर्गत गावाची लोकसंख्या 1500 असताना मात्र ग्रामपंचायतीत CRS सॉफ्टवेअरला जन्माच्या 27,397 नोंदी व 7 मृत्यूच्या नोंदी आढळून आल्याने प्रशासकीय वर्तुळ हादरले आहे। दरम्यान या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। गावाची लोकसंख्या ही 1500 असताना या गावामध्ये एवढ्या जन्म मृत्यूच्या नोंदी आढळल्याने प्रशासकीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांना ही बाब अवगत केली। त्यानंतर त्यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत त्वरित चौकशी केली असता या नोंदी ग्रामपंचायत क्षेत्रातील नसून संशयास्पद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। सदर प्रकरण हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांना या संबंधित माहिती देऊन त्यांच्यामार्फत राज्य लॉगिंग द्वारा तपासणी केली असता शेंदुरसनी या ग्रामपंचायतीचा CRS ID मुंबई येथे मॅप असल्याचे दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले। तसेच सदर प्रकरणाची तपासणी दिल्ली येथील भारताचे अतिरिक्त रजिस्ट्रार जनरल आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र दिल्ली यांच्याकडे पाठवण्यात आली। सदर नोंदीच्या तांत्रिक तपासणीनंतर या नोंदी सायबर फ्रॉड अंतर्गत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय।